आज आहे गुढीपाडवा सण परंपरेचा नव्या सुरुवातीचा। आज सर्व थाटामाटात रेडी होतील आणि गुढी उभारतील। आज मीही तसंच ठरवलं होतं। म्हटलं आज छानपैकी रेडी होऊया आणि गुढी उभारूया। आज पिलूचे पप्पा गेले होते बाहेर गावी, सो ते मला म्हटले की आज सर्व काही तूच कर। मी म्हटलं ठीक आहे, आज सर्व काही मीच करते आणि गुढीही मीच उभारते। सो गुढी उभारण्यासाठी मी सर्व काही तयार केलं आणि छानपैकी असं गुढी उभारली। त्यानंतर काय आमची पिलू उठली आणि लगेचच रडायला लागली। तिला शांत करण्यात माझा खूप सारा वेळ गेला आणि त्यात माझा स्वयंपाकही बाकी होता। आज तर सर्वांच्या घरी पुरणपोळ्याच असतील, बट मला करायच्या होत्या खीर, पुऱ्या आणि तळणाचे काही पदार्थ। सो मी पुऱ्या करायला घेतल्या। पुऱ्या झाल्या आणि लगेचच खीरची तयारी केली। खीर केली। खीर दिसायलाही खूप सुंदर दिसत होती आणि वास तर खूपच छान येत होता। त्यानंतर लगेचच नैवेद्य दाखवायचा वेळ झाला। मग गुढी वगैरे काढली आणि देवांसमोर ठेवली आणि नैवेद्याची तयारी केली। मग देवांना, गुढीला नमस्कार केला आणि छानपैकी असा नैवेद्य दिला। त्यानंतर काय आम्ही सर्वजण जेवायला बसलो आणि गप्पा गोष्टी केल्या। जेवण तर सर्वांचं छानच झालं। त्यानंतर काय रोजचंच काम, जेवणानंतर भांडे वगैरे वॉश करायचं, किचन वगैरे क्लीन करायचं, हे तर आपलं ठरलेलंच असतं। सो मग किचन वगैरे क्लीन केला, भांडे वॉश केले, असा मी गुढीपाडवा सेलिब्रेट केला। तुम्ही कसा केला आणि तुमचा कसा झाला ते मला कमेंट करून सांगा।